भीम भाऊसनी परदेशात पाठवायचं आहे शिक्षणासाठी। तुमच्याकडे काम असेल तर तुम्ही मला द्या ना, तुमच्याकडे काही काम असेल तर काम द्या ना। माझ्या दिराला परदेशात जायचंय शिकायला। शेठजी, काय बी तुमच्याकडे काम असलं तर काम द्या शेठजी, पैशाची लई गरज आहे, मित्रासाठी पाहिजे, त्याला शिकायला जायचं आहे परदेशात। शेठजी, जे बी काम असेल, कुठलं कसं बी काम असेल, मी कुठलं बी काम करेल, पण काम द्या शेठजी। मला सांगा, आज कोणाकोणाला काम मिळालं? काका, मला काम मिळालं। बाबा, मला बी काम भेटलंय। बाबा, काम मला बी मिळालंय, पर पैसे जरा कमी आहेत। हा, मी पण थोडं काम केलं। रामजी भाऊ, मला काय बी काम नाही मिळालं। मी बी लय प्रयत्न केला, पर काय बी काम मिळालं नाही। मी पण गेलो होतो रामजी काका, त्यांनी सांगितलं आता काहीच काम नाहीये। मला बी काहीच काम नाही मिळालं भाऊ। आणि मला सांगितलं की उद्या या, काम असेल तर देऊ म्हणून। काय हरकत नाहीये, आज काम नाही भेटलं तर काय झालं? प्रत्येक काळ्या रात्रीच्या नंतर एक नवीन सकाळ होतीय, आणि प्रत्येक नवा दिस एक नवी आशा घेऊन येतोय। फक्त आपल्याला हारायचं नाही, आपल्याला पुरा प्रयत्न करायचा आहे। का भीम पुढचं शिक्षण परदेशातच जाऊन घेईन, ठीक आहे? करुणाताई, जेवण शिजलं की तुम्ही ते खाली उतरून ठेवा, मी रमाजवळ जाऊन येते। काय झालं रमा? ते माझ्यावर चिडले असतील आता। पहिल्यांदा त्यांना न सांगता घरातून बाहेर पडली। भीम भाऊ लय समजदार आहेत, ते का रागवतील? ताई, नवरा बायकोच्या नात्यात समजूतदारीपेक्षा भावना जास्त असतात, आणि मला माहितीये ते माझ्यावर नक्कीच चिडले असतील। हे मला अजिबात योग्य वाटत नाही, विचित्र वाटतंय। बाबांनी जर मला बडोद्याला जाऊ दिलं असतं, परदेशात जाण्याचा हट्ट नसता पकडला, तर आज माझ्यामुळे चाळीतल्या लोकांना, घरातल्यांना असं घरदार सोडून असं जावं नसतं लागलं। बाळादादा, आनंददादापर्यंत ठीक होतं, पण बाबा, दलिया आजी, फुलिया काकू ह्या सर्वांना मी त्रास कसा देऊ शकतो? आणि गेले तर सांगितलं पण नाहीये कुठे गेले, कुठे असतील, कोणत्या परिस्थितीत असतील, काहीच माहित नाहीये। आता राग येतोय आत्या, समजतही नाहीये मी आता काय करू। शोधायला निघालो तर कुठे जाऊ शोधायला पूर्ण मुंबईत? तुम्हाला माहिती आहे ना कुठे गेले? तुम्ही सांगत का नाही आहात? भीम, मला नाही माहित पोरा, मला फक्त एवढंच माहित आहे का ते लोक समधी मेघनाथ आणि मोठ्या जातीच्या लोकांपासून लांब गेली आहेत, आणि तुला का त्यांना शोधायचं आहे? शोधून भेटणार तरी काय? बघ, त्यासनी त्यांचं काम करू दे आणि तू तुझं काम कर। आणि वय भीम, जर काही जेवायचं असेल तर आपल्या आत्याकडे जा की, तसं बी त्यांना लोकांनी चारायला लई मजा येते। मी तर माझं जेवण बनवलं आहे आणि जेवले बी, आणि आता तुझ्यासाठी मी जेवण बनवणार बी नाही। योग्य निर्णय होता तुमचा,
चांगलं झालं तुम्ही स्वयंपाक बनवलाही नाही, कारण मी जेवलो पण नसतो. इच्छा नाहीये माझी. जिजाबाई, एवढ्या खालच्या थराला जाशील माहित नव्हतं मला. शिक, भीमकडनं काहीतरी शिक. आता तुमच्या भाच्यानं खायला नकार दिलाय, यात शिकण्यासारखं काय आहे? हेच की तू हे समजून जेवलीस का तुला वाटलं की तुझा नवरा जिथं असल त्यानं जेवण जेवला असल, आणि भीमनं हे समजून जेवला नाही कारण त्याला वाटलं का त्याची बायको रमा जिथं असल कदाचित ती जेवली नसल. पर जिजाबाई, ही प्रत्येकाची वेगळी वेगळी समजूत आहे. आता यातलं तू किती समजशील माहित नाही. काही माहिती मिळाली? नाही बाबा. बाबा, दिवसभर आम्ही शोधलो त्याला, पण तरी सुद्धा कुठेच नाही सापडले. काही हरकत नाही, शोधत राहा. कधीतरी भेटतीलच, आणि जसे भेटतील ना एका दोघांना तिथेच मारून टाकायचे. बाबा, रमा खायला नको म्हणाली. राहू दे तिला, ती नाही जेवणार. रमाची अडचण ही आहे का तिचा नवरा आपल्या जातीसाठी लढणारा नायक बी आहे. तिला प्रत्येक वेळी तिच्या नवऱ्यात नवरा आणि नायक दोघांनी एकत्रच बघावं लागतं. लई कमी वेळ मिळतोय जेव्हा ती फक्त बायको म्हणून राहते. राहू दे तिला, तू जेव. बस बस बस. रमा, ताऱ्यांशी आपलं दुःख आणि नवऱ्यापासून लांब जाण्याचं दुःख वाटायला सुरू कर. या ताऱ्यांनाच तुझी मैत्रीण बनव. त्यांच्याशीच बोलत, कारण ते भले विदेशी जाऊ नाहीतर महाराजांकडे जाऊ. मी तर कशी दूरच राहणार ना. तारे, चांदण्या, चंद्रा, आता तुम्हीच सांगा माझ्या रमाबद्दल. कारण आता मी परदेशात गेलो शिकायला किंवा बडोद्याला जाईन सयाजी महाराजांकडे काम करायला. जाणार तर मी माझ्या रमापासून लांबच ना. माझी केवळ एकच विनंती आहे तुम्हा सर्वांना. जेव्हा कधी माझी रमा दुःखी होईल, चिंताग्रस्त होईल, तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले तर बस एक चिन्ह दाखवा.
मला माहितीये की हा भीमराव प्रत्येक वेळी रमाच्या डोळ्यातील अश्रू पुसायला तर नाही पोहोचू शकणार, परंतु रमापासून लांब राहूनच स्वतःचे 2 अश्रू वाहून कमीत कमी तिची साथ तरी देईन. प्रेम न बारी उपजे, प्रेम न हाट बेकाय. राजा प्रजा जो ही रुचे, सिस देही ले जाय, सिस देही ले जाय. करुणा, रमाची झोपायची व्यवस्था तू तुझ्या बाजूला कर. बाळा, आनंद, तुम्हा दोघांनी काही ना काही काम मिळालं, पर मला अजून काही बी काम नाही मिळालंय. बाबा, आम्ही सगळे आहोत ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त आराम करा. नाही बाळा, मला बी पैक कमवावे लागतील, भले कमी का असं ना, पर पैक जमा करायला पाहिजे. आणि यासाठी मला एक उपाय सुचलेला आहे. काय विचार केला बाबा? कोणतं काम करणार तुम्ही? तेच ज्याला मी आजपर्यंत लोकांच्या मनोरंजनासाठी करायचो, कवा कवा सुखदुःखाचं निवारण करायला करायचो. उद्यापासनं त्यानंच पैक कमावणार, कारण ती माझी एक कला आहे. आणि म्या माझ्या कलेनं पैसा कमावणार.
बाळा, समध्यांचे पैके जमा कर, कारण उद्या आपला शेवटचा दिवस आहे. उद्यापर्यंत आपल्याला परत गेलं पाहिजे. होय बाबा. बस होऊन जाऊ दे एकदाच. भीम, जेवढं काम जवळच्या माणसांची कापड शिवून माझ्याकडनं झालं तेवढं म्या केलं. याला बी जमा कर बाळा. समजतच नाहीये की चाललंय काय नक्की. अरे एवढे दिवस गेले, कोणाला काही माहितीच नाहीये की चाळीतल्या सर्व लोकांनी पैसे जोडलेत की नाही जोडू शकलेत. बाबा, मला तर वाटतंय त्यांनी जोडणी केली असेल. ते लोक कुठे ना कुठेतरी कमवत असणारच. एवढे सगळे लोक आहेत आणि काय माहिती पैसे पूर्ण झाले असतील. आणि बाबा, भीम आणि त्याच्या आत्याने पण काहीतरी ना काहीतरी कमवलंय. होऊ शकतं की सगळ्यांनी मिळून पैसे जमवले असतील. बरोबर बोलला आहात तुम्ही दोघे. सर्वांनी मिळून जर का पैसे जोडले असतील आणि जर पैसे जमा केले असतील तर आपण सर्वांना दररोज सकाळी उठून आपला चेहरा काळा करून घेतला पाहिजे, स्वतःला कानाखाली मारली पाहिजे, जेणेकरून लाज वाटली पाहिजे की आपल्या सर्वांच्या उपस्थितीत देखील ते चाळीतले लोक पैसे जमा करण्यात यशस्वी झाले. अरे लाज वाटत आहे मला. ती कशी मुलं आहेत माझी, एकदम मूर्ख आणि बिनकामाचे मुलं. अरे हे काम तुम्हा दोघांकडून होऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला माझ्याच नशिबात अपयश का लिहिलेलं असतं. बाबा, आता अजून एक दिवस आहे ना, तर मग वाट बघूया ना, अजून बघूया काय होतं ते. बाबा, हे तर फारच कमी पैसे आहेत. एवढ्या पैशांनी काही नाही होणार. बाबा, जर पैका कमी असतील तर आपण भीमला महाराजांच्या ऋणामधून कसं काय मुक्त करणार. आपण समध्यांनी मिळून पूर्ण प्रयत्न केलाय. समध्यांनी पुरा जीव लावलाय, दिसरात काम केलंय, उपाशीपोटी उन्हातानात भटकलो पण सगळे मिळून पण तेवढे पैक नाही जमवू शकलो. गरीब माणसांच्या स्वप्नांची किंमत तेवढी कमी का असते. बाबा, कमीत कमी आपण ह्या गोष्टींना खुश झालं पाहिजे की आपण हार नाही मानली, शेवटपर्यंत प्रयत्न केला. आणि नाही झालं तर नाही झालं. अरे कसं नाही झालं तर नाही झालं. भीम बडोद्याला निघून जाईल आणि हे मी अजिबात होऊन देणार नाही. नाही होऊन देणार बाबा, नाही होऊन देणार. बाबा, रमा, काही वेळासाठी बाबांना एकट्याला सोडणंच बरोबर असेल. त्यांना समजवून त्यांच्याशी बोलून काहीच उपयोग नाही. जे खरं आहे ते आपल्या सगळ्यांना स्वीकारायलाच हवं आणि बाबा बी स्वीकारतील. भीमपोरा, जर का पैसा हरलो तर मला तुला बडोद्याला जाऊ द्यावं लागेल. पण मी ह्या वेळी सरळ सरळ पराजय नाही स्वीकारू शकत, कारण यावेळी मी हरूच शकत नाहीये. आजवर मी स्वतः फकस्त आणि फकस्त कष्टावर विश्वास ठेवला आणि हेच तुला मी समजवलं होतं. पण आज मी स्वतः आशा करतोय कुठल्या तरी चमत्काराची.